ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे आपला आयडियल गॅस इक्वेशन. काय आयडियल गॅस इक्वेशन. ठीक आहे. आयडियल गॅस इक्वेशन काय बरं? आयडियल गॅस इक्वेशन आधीच्या वर्गानुसार तुम्हाला माहित असेल, PV इज इक्वल टू nRT. P काय आहे? प्रेशर. V काय आहे? वॉल्यूम. N number of moles. R युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणतात त्याला. याची व्हॅल्यू फिक्स असते, तुम्हाला माहिती आहे. सगळ्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय असते? फिक्स असते. टी काय? टेम्परेचर. बर, व्हॉल्यूम कशात मोजतो आपण? सहसा दिलेले मागे जेव्हा मेजरमेंट प्रॉपर्टीज म्हटल्या होत्या तेव्हा आपण म्हटलं होतं की व्हॉल्यूमला आपण सीएम क्यूब, मीटर क्यूब, त्याच्यानंतर डीएम क्यूब, लिटर वगैरे वगैरे भरपूर व्हॉल्यूम. प्रेशर पण तुम्हाला माहिती, प्रेशरचे पण ॲटमॉस्फिअर, त्याच्यानंतर पास्कल, न्यूटन स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर एमएम ऑफ एचजी, बार, सर्व प्रकार पाहिजे. ठीक आहे. आर ची पण तुम्हाला मी व्हॅल्यू पण सांगितली होती आणि त्याच्या कोणत्या युनिट मध्ये आपण वापरणार ते पण सांगितलं. नंबर ऑफ मोल्सला युनिटने वापरत आपण. टेम्परेचर नेहमी कशामध्ये वापरायचं? केल्विन मध्ये. इथे डिग्री सेल्सिअस असेल तरी केल्विन मध्ये घ्यायचं. ठीक आहे. बरं, आयडियल गॅस इक्वेशन कसं आलं बघा. बॉयल्स लॉ माहिती का? बॉयल्स लॉ काय म्हणतो? बॉयल्स लॉ. बॉयल्स लॉ म्हणतो बघा. बॉयल्स लॉ म्हणतो ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. ठीक आहे. हा काय म्हणतो? बॉयल्स लॉ. कधी? टेम्परेचर कॉन्स्टंट. बरं, त्याच्यानंतर दुसरा एक लॉ आहे बघा, तो म्हणजे चार्ल्स लॉ. दूसरा लॉ है चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ at constant pressure volume is directly proportional to temperature. At constant P का इथं constant, volume is directly proportional to T. इथं काय? T constant. इथे काय? T constant. तसं नाही लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर आणखी एक बघा, ॲव्होगॅड्रोज लॉ किंवा ॲव्होगॅड्रोज हायपोथेसिस, जे काय म्हणायचं ते म्हणा. ठीक आहे. मी लॉ म्हणतो. लॉ आणि हायपोथेसिस मध्ये फरक आहे, पण ठीक आहे. ॲव्होगॅड्रोज लॉ पकडू आपण. बरं, ॲव्होगॅड्रोज लॉ काय म्हणतो की इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस कंटेन इक्वल नंबर ऑफ मोल्स किंवा इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ठीक आहे. म्हणजे काय की जर दोन गॅसचं व्हॉल्यूम सारखं असेल तर त्याचे नंबर ऑफ मोल्स किंवा मॉलिक्युल्स काय असतात? सारखे असतात. बरं, समजा एखाद्याचं व्हॉल्यूम वाढलं तर त्याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण काय होणार? वाढणार. एखाद्याचं व्हॉल्यूम कमी केलं तर नंबर ऑफ मोल्स पण काय होणार? कमी होणार. म्हणजे असं म्हणू शकतो का व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. व्हॉल्यूम वाढलं की त्याच्यामध्ये असणारा गॅस पण काय? वाढणार. बरोबर आहे, होऊ शकतं. बरं, मग आता बघा, याची लेफ्ट हँड साइड एकच आहे, याची लेफ्ट हँड साइड सेम आहे, व्ही व्ही व्ही. मग मी असं लिहू शकतो का? देअरफॉर V is directly proportional to 1/P, त्याच्यानंतर मल्टिप्लाय बाय T आणि N. याला जर मी रिअरेंज केलं, V is proportional to N P upon P. ठीक आहे. मग पुढे P इकडे शिफ्ट केलं. पहिले काय करू? हे प्रोपोर्शनल आहे ना, तो V is proportional to, V is equal to K N T upon P. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? P इकडे पाठवलं, PV is equal to K
काय म्हटलेले नंतर पुढे चालून की के ची व्हॅल्यू काय ही आर आहे कॉन्स्टंट. हा इथं पण काय इथं हा जो के आहे हा काय कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. बरोबर आहे. आपण तुम्ही भरपूर गणित पाहिले असेल की v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल असलं की मग इथं काय करतात तुम्ही एक कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी येतात. जसं तुम्ही काय रेझिस्टन्स बद्दल पाहिलं असेल काय v इज इक्वल टू आय आर. बरोबर आहे. तर काय सांगितलं होतं तुम्ही की v इज इक्वल टू आय आर. ठीक आहे. तो v बाय आय जाऊ द्या मी केमिस्ट्री मला फिजिक्स आठवण झालं. ठीक आहे. v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज. असं आहे का. v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I is directly proportional to V किंवा V is directly proportional to R काही बी घ्या असं जास्त. हां ठीक आहे. मग काय केलं होतं की V is equal to R आणि I R बरोबर. आणि याला काय म्हटलं होतं कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. तसंच काही इथं झालेलं आहे. इथं काय झाले K काय कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. मग त्याची व्हॅल्यू काय दिली यांनी R कन्सिडर केली. त्याची व्हॅल्यू काय फिक्स आहे. मग इथं काय झालं बघा त्याला नीट अरेंज केलं n त्याच्यानंतर r लिहिलं मग p लिहिलं p. कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी k च्या जागी फक्त r बनलं. त्याला काय म्हणलं r. काय नाव दिलं त्याला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. सगळ्या गॅससाठी त्याची व्हॅल्यू काय राहणार फिक्स राहणार ती बदलणार नाही. ठीक आहे. तर हे जरा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट बद्दल जरा बघा. हे समजलं का काहीच नाहीये फक्त सगळे लॉ लिहिले. लेफ्ट हँड साइड एकत्र होती म्हणून इकडे लिहिली. राईट हँड साइड जशीच्या तशी लिहिली. जरा रिअरेंज केल्या टर्म म्हणून तर ह्या कॉन्स्टंट ऑफ या प्रोपोर्शनॅलिटीच्या जागी कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी के घेतला. पण के काय के ची व्हॅल्यू फाइंड केली त्यानंतर पुढे चालून काय म्हणून ओळखायला लागले आर म्हणून ओळखायला लागले. ठीक आहे. मग हे अशा पद्धतीनं आयडिया ह्याच्यात डोकं लावण्यासारखं. आता बघूया आर बद्दल. ठीक आहे. यार केलाच काय म्हणायला लागले पुढे चालू आर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आर. ठीक आहे. याची व्हॅल्यू तुम्हाला मी मागे एक दिली होती बघा 0.0821 atm. पुढे काय होतं atm च्या नंतर मला भी बघावं लागतंय मी अभ्यास करत नाही. मोल केल्विन. केल्विनचं के कॅपिटल. ठीक आहे. हातातच कपडा आहे. त्याच्यानंतर आणखी हे एसआय युनिट नाही. हे जे मी फळ्यावर लिहिलंय हे एसआय युनिट नाहीये पण आपण प्रॉब्लेम सॉल्व करताना बऱ्याच वेळा हे युनिट वापरणार आहोत. ठीक आहे. बरं सर याचा एसआय युनिट काय युनिट आहे बघा 8 पॉइंट याची व्हॅल्यू आर ची व्हॅल्यू आरच्या व्हॅल्यू आपण 314 हे त्याचं एसआय युनिट आहे. एसआय युनिट आहे जूल मोल केल्विन. जूल पर मोल पर केल्विन. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे 1 जूल बरोबर किती अर्ग होतो 1 जूल म्हणजे 10⁻⁷. म्हणजे याला असं पण लिहितात 8.314 into 10⁻⁷ अर्ग मोल केल्विन. ओके असं पण त्याला लिहितात. आणि हे अर्ग आणि याचं कन्वर्जन आपण मागच्या याच्यात पाहिलं होतं की 1 atm इज इक्वल टू काय मागची लास्ट प्रॉब्लेम सेकंड लास्ट माझ्या हिशोबाने त्याच्यात बघितलं होतं लास्ट लेक्चर मध्ये. त्याच्यानंतर आणखी एक जर बघायचं झालं याला असं पण लिहितात 8.314 जूलची पुढाशी होती का न्यूटन मीटर. त्याच्यानंतर मोल केल्विन. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अजून जर एक काढायचं झालं तर याला 1.98 कॅलोरीज. ठीक आहे. आपण रफली याला काय पकडणार आहे माहिती का 2 कॅलरी. डिपेंड करतं की बाबा थर्मोडायनामिक्स मध्ये असं वापरल्या जातात. आपण प्रॉब्लेम्स बघू कुठे कुठे कसं येतात. पण तुम्हाला कन्वर्जन लक्षात ठेवायची आर ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची. एवढ्या सगळ्या आर च्या व्हॅल्यू आहे आणि तुम्ही आर ची व्हॅल्यू कशी सबस्टिट्यूट करणार. एक तर तुम्हाला नाही तर तुम्हाला बघावं लागेल की तुम्हाला
हे दिलेले काय म्हणतात त्याला पॅरामीटर दिले, जसं प्रेशर बिशर. समजा प्रेशर जर ॲटमॉस्फिअर मध्ये असेल तर तुम्ही ही व्हॅल्यू वापरणार, बरोबर. त्याच्यानंतर जर समजा प्रेशर तुम्हाला पास्कल मध्ये दिलेला असेल तर तुम्हाला मे बी ही वापरावं लागेल, ही वापरावं लागेल. ठीक आहे, तुम्हाला डिपेंड करतं की बाबा तुम्ही कशामध्ये तुम्हाला प्रेशरची व्हॅल्यू येते, त्यानुसार आपण घेणार. जेव्हा प्रॉब्लेम्स होईल तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा काय काय करावं लागतं. ठीक आहे, त्याच्यात काही हे नाही प्रॉब्लेम, आपण करू शकतो. ॲटमॉस्फिअर प्रेशर न्यूटन पर मीटर स्क्वेअर मीटर जूल पर मोल पर केजी. ठीक आहे, चालेल. बस इतकंच आहे आर बद्दल, बाकी काही नाही. बघूया प्रॉब्लेम्स घेऊ याच्यावर. मी प्रॉब्लेम लिहितो. ठीक आहे, क्वेश्चन आहे बघा. फाइंड द वॉल्यूम ऑफ 32 ग्राम ऑफ मिथेन विच इज आयडियल गॅस. ठीक आहे, त्याला कन्सिडर काय केलेलं आहे मिथेनला आयडियल गॅस. पुढे चालून आपण शिकणार आहे की रियल गॅस आणि आयडियल गॅस असे दोन प्रकारचे गॅस असतात. ठीक आहे, कुठलाच गॅस हा आयडियल गॅस नसतो, त्याच्यामध्ये काय असतं थोडंसं वेगळं बिहेवियर. पण आपण सध्या आयडियल गॅस पाहते म्हणून त्याला काय कन्सिडर केले मिथेनला आयडियल गॅस. तर 32 ग्राम ऑफ मिथेन आयडियल गॅस ॲट 27 डिग्री सेल्सिअस ॲट 380 mm ऑफ Hg मध्ये आपल्याला काय करायचंय व्हॉल्यूम फाइंड करायचं. फाइंड काय करायचंय व्हॉल्यूम. मग इथं बघा, ठीक आहे, आपल्याला काय दिलेलं आहे टेम्परेचर दिलेले. टेम्परेचर किती आहे 27, पण आपण याला 27 ॲज इट इज ठेवणार का नाही, केल्विन मध्ये कन्वर्ट करणार. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रेशर किती दिलेलं आहे, प्रेशर 380 mm ऑफ Hg. असं जर असेल 380 mm ऑफ Hg तर याला 360 ने डिवाइड करायचं. मग मिळणारं प्रेशर हे बार मध्ये हे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर मध्ये मिळतं. ठीक आहे, आपल्याकडं अशी कोणतीही आर ची व्हॅल्यू नाहीये की जी mm ऑफ Hg मध्ये आहे. ठीक आहे, तर मग काय करायचं, जेव्हा पण प्रेशर तुम्हाला mm ऑफ Hg मध्ये मिळालं 360 न भागून द्यायचं. मग ते कशात होऊन जातं कन्वर्ट ॲटमॉस्फिअर. त्याच्यानंतर काय राहिलं Pv. आपल्याला मास ऑफ गॅस दिलेला आहे, मग त्याच्यावरून आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढायचा. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स n ने दाखवतात. काय मास ऑफ मिथेन. मिथेन होते ना, मिथेन. ओके, मास ऑफ मिथेन. किती मिथेनचं मास अपॉन मोलार मास ऑफ मिथेन CH4 सॉरी मोलार मास ऑफ मिथेन. ओके, मास ऑफ मिथेन 32 जे की गिवन. मिथेन, मिथेनचा सगळ्यांना फॉर्म्युला तर माहिती, इथं लिहिला 12 4 गुणिला 1 किती येतं 16. 16 भागिला 32 2. नंबर ऑफ मोल्स काय आहे 2. मग काय आपला फॉर्म्युला PV इज इक्वल टू nRT. टाका बरं व्हॅल्यू. P किती आहे 38 भागिला 776 गुणिला V काढायचे n 2. R ची व्हॅल्यू काय ठेवणार 0.0821 P 300. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करा, आन्सर सांगा मला. ठीक आहे, पॉज करा, कॅल्क्युलेशन करा, आन्सर सांगा काय येतं तर बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. ठीक आहे, साधारण आन्सर किती येतं बघा. अरे इथं 0 राहिला, काढायचं का बघूया. इकडेच घेतो, कशाला खाली वाकडा तिकडे बसत बसू. इज इक्वल टू हा शून्य कटला, हा शून्य कटला, त्याच्यानंतर 38 एक 38 38 गुणी 76 का बरोबर. हा 1 हा 2 हा 2 इकडे गेला 4 झाले. 4 गुणीला 0.0821 into 300. ठीक आहे, 12 गुणीला 12 1 12 12 गुणी 24 आणि 1 25 12 8 96 96 आणि 2 98. ठीक आहे, 98 झाले. त्याच्यानंतर हे किती होते 1200 होते.
ओके 1200 होते याचे 2 1200 याचे 1 2 3 4 1200 म्हणजे आपण 12 ने गुणले हे 10 चा पॉवर 2. तुम्हाला असं कळणार नाही, तुम्ही खूप हुशार आहात. बघा काय झालं 1200 गुणिला 0.821. ठीक आहे, हे 10 टू द पॉवर 2 जसंच तसं याच्यातून 12 राहिलं तर 12 ने गुणलं 12 1 12 12 2 24 आणि 25 आणि हे 98 होते. ठीक आहे बर. आता बघा किती नंतर डॉट आहे 1 2 3 4 1 2 3 4 इथं आणि हे ना 2 न गुणलं परत 10 टू द पॉवर 98.52. काय येईल 98.52. ठीक आहे. आपलं याची व्हॅल्यू कशात आहे, आर ची व्हॅल्यू कशात घेतलेली आपण ॲटमॉस्फियर मध्ये घेतलेली. बघ हे काय लिटर आहे. ठीक आहे ॲटमॉस्फियर मध्ये घेतली असताना याची काय व्हॅल्यू येते मग लिटर येते. एटीएम लिटर पर मोल पर केजी. ठीक आहे चला त्याच्यानंतर बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम. सर प्रॉब्लेम लई सिंपल है. नहीं सिंपल कहीं नहीं है. नेक्स्ट क्वेश्चन है फाइंड द प्रेशर एक्सर्टेड बाय 14 ग्राम ऑफ N2 gas at 127 डिग्री सेल्सियस इन अ कंटेनर ऑफ 10 लीटर. सिंपल गोष्ट आहे. एक 10 लीटरचा कंटेनर आहे. ओके 10 लीटरचा त्यामध्ये किती 14 ग्राम काय गॅस आहे. कंटेनर मध्ये आणखीन एक गोष्ट सांगितली. काय सांगितली बघा 10 लीटर गॅस बर ठीक आहे. नेक्स्ट बघा काय काढायचं आपल्याला प्रेशर काढायचं. बर आपल्याला काय काय गिवन आहे. आपल्याला दिलेलं आहे टेम्परेचर. आपल्याला काय दिलेलं आहे टेम्परेचर. पहिले बघूया टेम्परेचर 127 डिग्री प्लस 273 इज इक्वल टू 400 300 400. ओके त्याच्यानंतर वॉल्यूम 10 लीटर. ओके देन दे हॅव गिवन मास. मग आपण त्याच्यावरून नंबर ऑफ मोल्स काढूया. नंबर ऑफ मोल्स काय मग तेच मास ऑफ N2 डिवाइड बाय मोलार मास. पुढच्या वेळेस मी फॉर्म्युला लिहिणार नाही डायरेक्ट काढणार. मास ऑफ N2 किती आहे 14. मोलार मास N2 28 किती आलं 0.5. त्याच्यानंतर पी झालं V झालं P काढायचंय V झालंय N झालंय R झालंय T झालंय. बस टाका फॉर्म्युल्यामध्ये PV इज इक्वल टू NRT. P ची व्हॅल्यू काढायची आहे. V ची व्हॅल्यू 10 N ची व्हॅल्यू 0.5 R ची व्हॅल्यू आपल्याला माहिती 0.0821 T ची व्हॅल्यू 400. कॅल्क्युलेशन करा आन्सर मला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा. ठीक आहे आणि प्रेशर सॉफ्टवेअर मध्ये ते पण टाकून बघा. ठीक आहे चालू जरा कॅल्क्युलेशन दिले पाहिजे. काहीच नाही सिंपल एकदम. सर तुम्ही लई सिंपल गणित घेताय. नाही आता थोडंसं सबर करा. यामुळे रुको जरा सबर करू. झालं नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन कडे जाण्यापूर्वी आपण एक कॉन्सेप्ट पाहूया. हेडिंग टाका छोटीशी कॉन्सेप्ट ऑफ हेडिंग टाका कॉन्सेप्ट ऑफ ओपन अँड क्लोज्ड व्हेसल.
क्लोज्ड वेसल, याची एक कॉन्सेप्ट बघूया काय आहे तर नेमकी, आणि त्याच्यानंतर काय करू आपण पुढे जाऊया. ठीक आहे. बर, काय समजा तुमच्याकडं एक क्लोज्ड वेसल आहे, ही काय क्लोज्ड वेसल आहे, आणि ही काय ओपन वेसल आहे. याच्यामध्ये गॅस आहे. बर, ही क्लोज्ड क्लोज्ड. आता बघा, समजा हिच्यामध्ये पण गॅस आहे. ह्या वेसल मध्ये काय काय गोष्टी कॉन्स्टंट असू शकतात. समजा मी हिला असं खालून मस्त बर्नरने हीट केलं. आता या गॅसच्या कोणते कोणते पॅरामीटर्स कॉन्स्टंट राहतील बरं. पहिलं राहील व्हॉल्यूम, कारण हे क्लोज आहे बघा. गॅसला किती बी हीट केलं तर त्यांचं आतून एक्सपान्शन होईल, पण त्यांचं व्हॉल्यूम वाढत नाही, कारण व्हॉल्यूम ऑफ कंटेनर इज व्हॉल्यूम गॅस. कंटेनरचं व्हॉल्यूम काही बदलणार नाही. म्हणजे जर वेसल क्लोज असेल तर व्हॉल्यूम काय असतं कॉन्स्टंट. व्हॉल्यूम काय असतं कॉन्स्टंट. त्याच्यानंतर याच्यात नंबर ऑफ जे गॅस मॉलिक्यूल आहे ते बदलतील. वेसल क्लोज आहे, याच्या आतमध्येच राहतील ते, म्हणजे याचा नंबर ऑफ मोल्स पण काय असणार कॉन्स्टंट. नंबर ऑफ मोल्स पण काय असणार याचे कॉन्स्टंट. बर, आणखीन काय असणार बरं मला एक सांगा. नंबर ऑफ मोल्स पण कॉन्स्टंट, हे पण कॉन्स्टंट. त्याच्यानंतर प्रेशर काय असणार आहे. प्रेशर कॉन्स्टंट असणार का नाही. जेव्हा तुम्ही हीट केलं एखाद्या याला, कोणता लॉ आहे की जेव्हा क्लोज कंटेनर असतं, समजा क्लोज कंटेनर असतं असं, ठीक आहे, म्हणजे काय व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. जेव्हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं तर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आता इथून तुम्ही हीट करताय तर टेम्परेचर वाढतंय, तर आतलं प्रेशर काय होणार ह्या गॅसचं याच्या वॉलवर वाढत जाणार. म्हणजे इथं प्रेशर काय असतं क्लोज मध्ये व्हेरिएबल्स. व्हेरिएबल प्रेशर काय होतं बदलत जातं. जसं जसं तुम्ही हीट करत गेले, त्याला असं लिहा वाटलं असतं हीट केलं. काय केलं हीट केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं परत याला इकडे हीट केलं. हीट केलं. व्हॉल्यूम, आता पहिले बघू व्हॉल्यूम. आता बघा व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहील का रे या केस मध्ये. बिलकुल राहील का नाही राहणार. बिलकुल राहील. का बरं, कारण एवढं कंटेनरच आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. हे बदलतंय का नाही. याच्यामध्ये व्हॉल्यूम पण काय राहतं कॉन्स्टंट, कारण व्हॉल्यूम ऑफ कंटेनर इज काय असतं व्हॉल्यूम ऑफ गॅस. आपल्याला काही घेणं नाही, याच्यात गॅस मॉलिक्यूल भलेही कमी असो, पण एवढ्या कंटेनर मध्ये आहे ना बस. आता इथं समजा जास्त मॉलिक्यूल, इथं 100 मॉलिक्यूल आहे आणि इथं 50 मॉलिक्यूल आहे, पण दोघांचं व्हॉल्यूम किती समजा 1-1 लिटर. याचं पण आपण काय म्हणू 1-1 लिटर. म्हणजे कंटेनरचं व्हॉल्यूम समजा 1 लिटर आहे, याचं पण 1 लिटर आहे, पण याच्यात 50च मॉलिक्यूल आहे, तरी सुद्धा त्या गॅसचं काय होणार आहे 1च लिटर व्हॉल्यूम कन्सिडर होणार आहे. याच्यामध्ये समजा भलेही याचं व्हॉल्यूम पण 1 लिटर आहे, पण याच्यामध्ये 100 मॉलिक्यूल आहे, तरी सुद्धा आपण याचं मॉलिक्यूल याचं व्हॉल्यूम किती म्हणणार 1च लिटर. म्हणजे ओपन वेसल मध्ये काय असतं व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं. बरं, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट असेल का नाही, व्हेरिएबल असेल. का बरं व्हेरिएबल असेल. बघा तुम्ही हीट केले, जेव्हा हीट केलं तेव्हा काय होईल की याच्यातले जे मॉलिक्यूल्स आहे गरम होतील आणि बाहेर पडून जातील. काय जातील बाहेर निघून जातील. एकदम गरम झाले, याच्यातून कंटेनर मधून काय झाले बाहेर झाले, एक्सकेप झाले. म्हणजे ओपन वेसल मध्ये जर तुम्ही गॅस ठेवला आणि त्या गॅसला हीट केलं, त्याच्यातले मॉलिक्यूल्स काय होतात काही गरम होऊन बाहेर पण पडून जातात. म्हणून नंबर ऑफ मोल्स काय होतं व्हेरिएबल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रेशर. प्रेशर काय होणार, इथं प्रेशर कॉन्स्टंट आहे. कसं काय, वरतून जे प्रेशर आहे याच्यावर जे ऍटमॉस्फिअर ओपन आहे तेच प्रेशर असणार. इतर प्रेशर आहे का, जर क्लोज असतं तर वॉलचं प्रेशर असतं, या कंटेनरच्या वॉलचं असतं, पण हे एक साइड ओपन आहे, याच्यात जर जास्त गॅस हीट झाला तर तो वरती जाऊ शकतो. म्हणजे प्रेशर इथं काय राहतं मग कॉन्स्टंट. प्रेशर फक्त कोणतं राहतं ऍटमॉस्फिअरचं, जी वरतून ऑलरेडी आहे. समजलं. लक्षात ठेवा क्लोज मध्ये कोणत्या गोष्टी कॉन्स्टंट असतात आणि ओपन मध्ये कोणत्या गोष्टी कॉन्स्टंट असतात. ठीक आहे. याच्या बेस
गणित सॉल्व्ह करायचे. गणित बघा. ठीक आहे, प्रॉब्लेम घेतो आता. लिहून घ्या. प्रॉब्लेम लिहितो मी. ठीक आहे, काय प्रश्न बघा. अन अननोन गॅस ऑफ 12 ग्राम, ज्याचं मोलार मास किती आहे 120 ग्राम, इज केप्ट इन अ क्लोज्ड वेसल. इज केप्ट इन अ क्लोज्ड वेसल. क्लोज्ड वेसल मध्ये ठेवता ॲट 1 atm. ॲट 1 atm म्हणजे त्याचं प्रेशर किती 1 atmosphere at T degree Celsius. At T degree Celsius. If we increase the temperature by 10 degree, जर आपण त्याचं टेम्परेचर किती 10 डिग्री ने वाढवलं, then pressure rise by 10%. तर प्रेशर किती ने वाढतं म्हणे 10% ने वाढतं. Find the temperature and volume. काय फाइंड करायचंय टेम्परेचर आणि व्हॉल्यूम. असे जराशे अवघड गणित तुम्हाला एक्सपेक्ट केल्या जातात नीटला. तर बघूया काय काय होतं. पहिले एक एक गोष्ट आपल्याला काय, आपल्याला माहिती आपण कोणता फॉर्म्युला वापरतो, PV = NRT. ठीक आहे, PV = NRT. मग आपल्याला बघायचंय पहिले काय काढायचं, n काढायचंय. अननोन गॅस आहे, माहित नाही. बरं किती दिला 12. किती ग्राम दिला 12. मोलार मास किती आहे 120. म्हणजे किती नंबर ऑफ मोल झाले त्याचे पॉइंट. बरं एवढं झालं. त्याच्यानंतर प्रेशर दिलं, प्रेशर P1 दिलं. P1 किती समजा P दिलं, किती P दिलेलं आहे आपल्याला 180. बर आणि काय केलंय म्हणे नंतर त्याच्यावर टेम्परेचर किती होतं, टेम्परेचर किती होतं T. आता हे T डिग्री सेल्सिअस मध्ये, त्याला केल्विन मध्ये करायचं तर आपल्याला काय करावं लागेल 273 ऍड करा. आता ते झालं केल्विन. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी काय केलं की बाबा नंतर पुढच्या कंडिशन मध्ये काय केलं, इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर बाय 10 डिग्री. म्हणजे दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी काय केलं, मग हे समजा P1 आहे, हे T1 आहे. त्याच्यानंतर काय केलं P2 मध्ये काय केलं नाही माहिती, पहिले हे बघू. T2 टेम्परेचर कितीने वाढवलं, T आधी T होतं, मग 10 ने वाढवलं. हे 273 जसंच्या तसं केल्विन मध्ये करण्याचं. जेव्हा टेम्परेचर T + 10 झालं म्हणजे 10 ने वाढवलं 10 डिग्रीनं, तेव्हा प्रेशर राईज बाय 10%. आता 1 चा 10% किती होतो, 0.1. हा 0.1 याच्यात ऍड करावा लागेल. राईट झालं तर ऍड करतो, कमी झालं तर मायनस करत असतो, माहिती आहे ना. 1.18. ठीक आहे, 1.18. मग काय करायचं, आपला P1 V1 = NRT1. ठीक आहे, असं लिहिलं चालतं. नाही तर सरळ सरळ दोन इक्वेशन द्यायची. P ची व्हॅल्यू 1 गुणिला V ची व्हॅल्यू माहित नाही V1. आता बघा इथं V1 आणि इथं बघा V1 = V2 ॲज V1 = V2 V ॲज का बरं असं, वेसल इज क्लोज. ठीक आहे, वेसल काय क्लोज. ठीक आहे, एकदम वेसल मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं म्हणून त्याचं V. मग आपण P1 V = NRT. व्हॅल्यू टाका T1, P ची व्हॅल्यू 1, V = 0.1, R ची व्हॅल्यू 0.081821. P1 किती आहे, T + 273. त्याच्यानंतर त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. त्याच्यानंतर दुसरं व्हॉल्यूम बघा, P2 = V NRT2. 1 × V = 0.1 × R की व्हॅल्यू 0.0818
T12 इंटू टी प्लस, आता बघा याची बेरीज डायरेक्ट करतो, किती झाले 283, ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये काही ब्रॅकेट मध्ये, याला इक्वेशन नंबर 2 नाव आहे. आता बघा इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने काय करू, डिवाइड करू, ठीक आहे. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने काय करू, डिवाइड करू. P2 ची व्हॅल्यू सॉरी चुकली 1.1 आहे, P2 ची व्हॅल्यू 1.1. इक्वेशन 2 ला हे केलं बघा, हे बघा हे इक्वेशन. आता बघा सेम संख्या कटून नाही, ही संख्या डिवाइड मध्ये आली कटून नाही, ही संख्या डिवाइड मध्ये आली कटून नाही, त्याच्यानंतर हा v कटून नाही, फक्त काय राहील हे. म्हणजे इथं लिहा इक्वेशन, आपण जरा स्टेप वाचू. इक्वेशन 2 डिवाइडेड बाय 1. इक्वेशन 2 ला काय केलंय 1 ने डिवाइड केलंय, मग काय वरती हे राहील, इक्वेशन 2 वर राहील आणि इक्वेशन 1 खाली राहील. म्हणजे 1.1 तसंच्या तसं, त्याच्या खाली हे येईल बघा, v कटलं, मग इथं काय आलं 1 इज इक्वल टू हे किती आहे 200 t प्लस 283 खाली हे खाली t प्लस 273. करा गुणाकार, कसा करणार, हे 11 झाले, हे 10 झाले समजा, हां झालं, करा गुणाकार, किती तिकडे जाईल, हे इकडे जाईल, 11t, हे बघा हे 11t गुणिला 11 3 33, 11 7 77, 77 आणि 33 80, त्याच्यानंतर 11 दुनी 22, 22 आणि 80 30 इज इक्वल टू किती येणार आहे 10t प्लस 283 आणि हे 0, त्याच्यानंतर हे इकडे आलं 1t किंवा t's फक्त, आणि हे इकडे गेलं मायनस किती होणार आहे आता 280 भागिले मायनस 3000 म्हणून 30 गेले, किती गेले बरं 3 आले, खाली उरले 3 7 हापसाला 1 9 मायनस आहे, ठीक आहे. तर t काय आहे, t इज इक्वल टू मायनस, सर केल्विन पाहिजे नाही, हे t ची जी व्हॅल्यू आहे तिच्यातच आन्सर आहे. जे 273 होतं ते काटाकाटीमध्ये कटून गेले, 273 जे केल्विनचं होतं ना आपलं, ते काटाकाटीमध्ये काय झालेलं आहे कटून गेलेलं आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे ती कशामध्ये येणार, डिग्री सेल्सिअस, कारण t चं व्हेरिएबल, t ची व्हॅल्यू कशात होती डिग्री सेल्सिअस, t ची व्हॅल्यू कशात होती डिग्री सेल्सिअस, वाढली पण कशामध्ये होती डिग्री सेल्सिअस. मग इथं फक्त एवढं हेच लक्षात ठेवायचं आहे, कारण ऑप्शन मध्ये काय -1, हे सुद्धा ऑप्शन मध्ये डिग्री सेल्सिअस, -173 केल्विन सुद्धा आहे. तुम्हाला कोणता आन्सर द्यायचा आहे, मग त्यासाठी घेतला मी ऑप्शन लिहायचं विसरलो. गुणाकार कळाला, हे फक्त ज्याला नाही कळालं त्यांनी ही लाईन लिहा, त्याच्या खाली ही लाईन लिहा आणि बघा काय काय होतं काटाकाटी. याची खाली मस्त पैकी ही लाईन घ्यायची, तिच्या खाली ही लाईन टाकायची, मग बघायचं कोणत्या गोष्टी कटतात. ही कटते, सगळ्या अंडरलाईन मारलेल्या गोष्टी कटून जातात, फक्त तेवढंच आहे. क्लिअर आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. ठीक आहे, आपला प्रॉब्लेम आपण आता सोडवला तो, त्याच्यात आणखी एक त्याच्यात आपल्याला नुसतं टेम्परेचर नाही विचारलं होतं, त्याच्यात व्हॉल्यूम पण विचारलं. ठीक आहे, व्हॉल्यूम पण काढा, फाइंड टेम्परेचर अँड व्हॉल्यूम. तो व्हॉल्यूम काढण्यासाठी काय कुठले, ठीक आहे. तर पहिल्या इक्वेशन 2 तिथं काय करायचं तुम्हाला, टी ची व्हॅल्यू पुट करायची, बाकी काही नाही. p किती होतं 1, इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. v किती आहे काढायचंय, n किती 0.1, r किती 0.0821 गुणिला t किती आलं होतं -170 अरे यार प्लस 273 किती होईल 6, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर
1 ओके 146 नाही तसं नाही होणार 100 केल्विन ठीक आहे 100 केल्विन मग काढा V इज इक्वल टू काय होईल हे पुढे गेलं हे इथं आलं 0.821 लिटर कॅल्क्युलेशन करून बघा हे डेसिमल इकडे सरकवला इथं आला परत यानं गुणलं परत मानलं क्लियर आहे तर हे आलं त्याचं व्हॉल्यूम ठीक आहे त्याच्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन लिहूया आपण विसरलो होतो माझ्या लक्षात आलं अचानक त्याच्यानंतर बघा an open vessel contains air at 27 degrees Celsius if we heat this air one third of air escapes काय होते म्हणे 1/3 of air escape होते म्हणे बर find the temperature up to which air is heated ठीक आहे हा बघा पहिला क्वेश्चन असं इथं 1 करा समजा हाच क्वेश्चन असा विचारला असता फाइंड द चेंज इन टेम्परेचर ऑफ एअर सेम गोष्ट फक्त असं जर विचारलं आणि असं जर विचारलं तर कसं करायचं काय सांगितलं आपल्याला की कंटेनर कसं आहे ओपन आहे कंटेनर कसं आहे तुमचं असं ओपन आहे ठीक आहे या कंटेनरची टेम्परेचर सध्या किती आहे 27 डिग्री बरं याला नंतर काय केलं मी हीट केलं खालून काय केलंय मग काय झालं ह्याच्यात मध्ये जे गॅस मॉलिक्युल्स होते जे एअर मॉलिक्युल होते यातले 1/3 चालले गेले 1/3 काय झाले चालले गेले बाहेर गेले मग आता याच्यात किती राहिले बघा 1 मधून 1/3 गेले तर याच्या कंटेनर मध्ये किती राहिले रे एअर 2/3 ठीक आहे 33% गेले राहिले किती 66% म्हणजे 2/3 क्लियर आहे आता या कंटेनर मध्ये कारण कंटेनर ओपन आहे बघा वेसल काय ओपन आहे वेसल तुमची ओपन आहे म्हणून त्याच्यातून हीट केली मॉलिक्युल्स काही हलके झाले गरम झाल्यामुळे ते वरतून निघून गेले भांड्यामधून बाहेर गेले मग आता इथे किती राहिले 1/3 ठीक आहे चालेल बघा तेच आपलं पहिलं इक्वेशन लावा PV is equal to nRT डायरेक्ट व्हॅल्यू टाकतो मी आता काय गिवन लिहित नाही बसत P किती आहे P दिलेला आहे का नाही P कॉन्स्टंट आहे बघा ओपन वेसल मध्ये काय असतं P कॉन्स्टंट असतं लक्षात ठेवणे P काय कॉन्स्टंट ओके P कॉन्स्टंट आहे मग P ला तसंच ठेवलं व्हॉल्यूम काय आहे व्हॉल्यूम 2/3 पहिले काय होतं 1 होतं व्हॉल्यूम पहिले काय होतं V होतं समजा ठीक आहे पहिले व्हॉल्यूम किती होतं V होतं त्याच्यानंतर पहिल्या कंडिशन त्याच्यानंतर नंबर ऑफ मोल्स काय नंबर ऑफ मोल्स n होते सुरुवातीला गॅसला हीट नाही केलं होतं बरोबर आहे की म्हणजे सगळे गॅस काय होता त्याच्यात होता R ची व्हॅल्यू R ठेवू T किती होतं 27 डिग्री 27 म्हणजे 300 केल्विन ठीक आहे पहिल्या कंडिशनला असं होतं इक्वेशन नंबर याला 1 पहिली अशी कंडिशन होती P कॉन्स्टंट राहणार आहे व्हॉल्यूम माहित नाही नंबर ऑफ मोल्स n होते त्या गॅस मध्ये जेवढे होते तेवढे R ते
त्याची व्हॅल्यू माहिती पण टाकली नाही मुद्दाम, जाऊ द्या म्हटलं कॅल्क्युलेशन वाढतं. ठीक आहे, टाकली नाही कारण काय होतं आर आर कॅन्सल होऊन जाणार आहे पुढे जाऊन. बघा आता सेकंड मेथड काय झालं बरं, सेकंड स्टेप मध्ये की आता त्या एअरला हीट केले. ठीक आहे, बरं हीट केलं त्याच्यातून काय झालं पी. आता मला सांगा याचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे का, हे ओपन वेसलचं कॉन्स्टंट आहे कारण या कंटेनर पुरतच आपल्याला विचार करायचा आहे वेसल पुरता, म्हणजे व्हॉल्यूम पण काय राहणार जसंच्या तसं. बर मग याच्यातून काय चेंज झालं, याच्यातून नंबर ऑफ मोल्स किती गॅस मॉलिक्यूल उडून गेले 1/3 गेले, मग किती राहिले 2/3. कळतंय 1/3 उडून गेले, राहिले किती 2/3. त्याच्यानंतर आर ची व्हॅल्यू जशीच्या तशी. टेम्परेचर आपल्याला फाइंड, त्यांनी विचारलेलं काय की कोणत्या अप टू विच टेम्परेचर एअर इज हीटेड, मग आपल्याला इथं काय टेम्परेचर काढायचं. मग काय इक्वेशन 2 डिवाइडेड बाय 1. ठीक आहे, याला येणार भाग बघा, हे खाली गेलं तर एक येऊन जाईल. त्याच्यानंतर हा एन आणि हा एन कटेल, हा आर आणि हा आर कटेल. मग काय राहील बघा, इकडं ते एक राहील. ठीक आहे, इकडे एक राहील, हे कटलं, हे खाली हे याच्या खाली आहे. ठीक आहे, एक राहील. त्याच्यानंतर हा एन इथं खाली आहे, वरती काय राहिलं 2/3. त्याच्यानंतर काय राहिलं खाली 1 गुणीला 300 खाली गुणीला टी. हे टी इकडे गेलं, हे टी इकडे गेलं, इथं काय 2/3 मल्टिप्लाय बाय 300 किती आलं, टी इज इक्वल टू 450 केल्विन. हे झालं तुमचं पहिल्याचा आन्सर. पण समजा प्रश्न असा लिहिला असता फाइंड द चेंज इन टेम्परेचर ऑफ एअर. एअरच्या टेम्परेचर मध्ये चेंज किती झाला, बदल किती झाला. आधी किती होती एअर, आधी किती डिग्री होती एअर 300, बदल किती झाला 150 डिग्री. म्हणजे चेंज इन एअर काय होईल, चेंज इन एअर टेम्परेचर काय करावं लागतं, फायनल मायनस इनिशियल करावं लागतं अशा वेळेस. ठीक आहे, किती येईल मग 300, मग किती 150 डिग्री केल्विन. एक लक्षात ठेवा, जेव्हा एखादी एअर मध्ये किंवा याला असं पण लिहू शकता कसं 150 डिग्री सेल्सिअस. कळतंय का, कारण एखादी एअर जर 4 डिग्री केल्विन न वाढली किंवा एखादी एअर 4 केल्विन न वाढली म्हणजे ती 4 डिग्री न वाढली. बघा एखादी एअर समजा 4 डिग्री होती आधी, म्हणजे किती केल्विन होती 277 276, आणि ती 4 ने वाढली, कितीने वाढली 4 ने वाढली, आता 8 झाली, मग ती किती होईल, इकडे पण कितीने वाढेल, ती 4 ने वाढेल, म्हणजे याचे 4 ने किती 18. कळतंय का, हे 4 ने वाढलंय, हे पण 4 नेच वाढलं, बरोबर नाही. जर एखादा गोष्टीचं टेम्परेचर जितक्या डिग्रीने वाढतं तितक्याच केल्विन सुद्धा वाढतं, बरोबर नाही. इथून इतकं 4च झालंय, इथून इतकं पण 4च झालंय. एखादी टेम्परेचर जितक्या डिग्रीने कमी होतं तितक्या केल्विन ते कमी होतं, एवढं लक्षात ठेवायचं, नाही तर गोंधळ घालतो. नाही तर परत मग याच्यात 150 मधून ऍड करायला नाही तर सबट्रॅक्ट करा, प्रॉब्लेम होते. क्लिअर आहे. चेंज इन एअर टेम्परेचर जर विचारलं तर तुम्हाला काय करावं लागेल, आलेल्या टेम्परेचर मधून आधीचं टेम्परेचर मायनस करावं. ठीक आहे, काय करता माहिती का, ऑप्शन मध्ये ऑप्शन कसे देतात माहिती का. आता तुमचं हा प्रश्न आला चेंज इन एअर टेम्परेचर, ऑप्शन ए हेच असतं 450 केल्विन, ऑप्शन ए हेच असणार. तुम्ही काय करणार, हे बघणारच नाही चेंज इन टेम्परेचर, तुम्ही डायरेक्ट ए घेणार, काळं करणार, येऊन जाणार, म्हणून माझे आन्सर सगळे आलेले होते, बरोबर आले, करेक्ट होते. पण तुमचं इथं काय होणार, चुकून जाणार. तुम्हाला बघायचंय चेंज विचारलाय तर चेंज बघायचा, चेंज किती आहे बाबा, पहिले तर 300 होतं, बदल किती झाला एअरच्या टेम्परेचर मध्ये 150 डिग्री किंवा 150 केल्विन. ठीक आहे, लक्षात ठेवा जे आन्सर येतं ते पहिलेच दिसतं, त्याच्यामुळे जेव्हा पण तुमचं ऑप्शन ए आला तर प्रश्न डबल वाचायचा. ठीक आहे,
बघूया नेक्स्ट